राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी 6 सरकारचा चहापानाचा कार्यक्रम, तर दुपारी विरोधकांच्या बैठकीमध्ये सरकारला घेरण्याची रणनीती ठरणार. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा महाघोटाळा. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. सखोल चौकशीची मागणी. संतोष देशमुख हत्याकांडामधील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या गावात 3 फेऱ्या. पोलिसांनाही कृष्णानं गुंगारा दिल्याचा आरोप. कृष्णापासून धोका असल्याचा धनंजय देशमुखांचा आरोप. वाल्मिक कराडच्या मुलांपासून आपल्या कुटुंबाला धोका. ज्ञानेश्वरी मुंडे यांचा बीड पोलिसांमध्ये अर्ज. मुलांना मारहाण झाल्याची ही माहिती. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना मोठा दणका. लैंगिक शोषण प्रकरणामध्ये एफआयआर दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली. भारतासह सर्वच देशांवर आता 15% टॅरिफ. कोर्टाचा निकाल देशहिताविरोधात असल्याची टीका. अकोल्यामध्ये सोशल मीडियावरील मैत्री भोवली. रील बनवण्याच्या बहाण्यानं घरामध्ये चोरी. संधी मिळताच कपाटातून 20 लाखांचा ऐवज लंपास. पेंच व्याघ्र प्रकल्पामधील संगीत महोत्सव अखेर रद्द. सर्व स्तरातून टीका होऊ लागल्यामुळे प्रशासनाचा निर्णय. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पावसाचा इशारा. महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये आज आणि उद्या पावसाचा अंदाज. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता. T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये आज टीम इंडिया समोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान. भारतीय फलंदाजांचा लागणार कस, तर जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्तीवर गोलंदाजीची मदार. मुंबईमध्ये झी बिझनेसकडून मेगा मॅरेथॉनचं आयोजन. झी बिझनेसचे मॅनेजिंग एडिटर अनिल सिंघवी, BSEचे CEO सुंदर राममूर्ती ही सुद्धा मॅरेथॉनमध्ये सहभागी. 5 आणि 10 किलोमीटरची मॅरेथॉन.